भोंदू खरात ईडी आणि वनविभागाच्या रडारवर आलेला आहे। तर आणखीन एक महत्त्वाची अपडेट, भोंदू अशोक खरात हा ईडी आणि वनविभागाच्या रडारवर आलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आता भोंदू खरात ईडी आणि वनविभागाच्या ही रडारवर आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? खरं एकूण त्याने जे काही केलेले व्यवहार आहेत ते व्यवहार कोट्यावधींमध्ये आहेत। त्याने एका 74 कोटी रुपयांच्या जागेवर 110 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। त्याचबरोबर म्हणजे ते अवास्तव मोठा दाखवून त्याची जागेची किंमत अधिक दाखवून त्याने पैसे बँकेकडून घेतलेले होते। दुसऱ्या बाजूला त्याने काही तुर्कस्तानमधून फर्निचर मागवलं होतं। एवढं फर्निचर मागवल्यानंतर त्याचा टॅक्स भरला आहे का, त्याचा आयात कर भरलेला आहे का, हे सुद्धा तपासणी केली जाणार आहे। त्याच्यात त्याने अनेक देशांना भेटी दिलेल्या आहेत। एवढ्या देशांना भेटी दिल्यानंतर त्याचं उत्पन्न त्याने तेवढं दाखवलेलं आहे का, काय कारण दाखवली, तंत्रमंत्राच्या पूजासाठी तो जातोय असं त्याने दाखवलेलं होतं। परत त्यानंतर कस्तुरी शोधायला जातोय असं त्याने सांगितलेलं होतं। तर अशा त्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या आहेत। त्यामध्ये वन्यजीव तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात चे दावे आहेत आणि त्यामुळे वन्यजीव विभाग आणि ईडी हे दोन्ही मिळून आता याचा तपास करणार आहेत। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विदेशी दौरे, विदेशी चलन आणि व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे। तुर्कीहून आणलेल्या फर्निचरची ही चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याची शक्यता वर्तवली जाते। आता भोंदू खरात ईडी आणि वनविभागाच्या रडारवर आलेला आहे।